राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 20वा हप्ता वाटप सुरू झाला. हो, 20वा हप्ता वाटप सुरू झाला आणि त्यासोबत 21वा हप्ता पण वाटप सुरू झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी प्रचंड खुश झाले. कारण हे बघा, 20वा हप्त्याचे 1500 रुपये आणि 21वा हप्त्याचे 1500 रुपये मिळून 3000 रुपये वाटप सुरू झाले. त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत आणि एकत्र वाटप सुरू झाले. त्यामुळे बहिणी खुश झालेल्या आहेत. ज्या पद्धतीने मोठा निधी मंजूर झाला, निधी मंजूर होताच लगेच 20वा आणि 21वा हप्ता एकत्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये वाटप त्याची सुरुवात करण्यात आली. आणि महत्त्वाचं म्हणजे 16,222 रुपये संदर्भात पण महत्त्वाचं अपडेट आहे लाडक्या बहिणींनो. ती अपडेट देखील तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो त्याबद्दल पण माहिती. आणि जो काही हप्ता वाटप सुरू झाला एकत्र 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 महिन्याचे, शेवटी तो निर्णय झाला आणि ही वाटप आजपासून सुरुवात झाली. आणि हे बघा, तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत हप्ता आलेला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणे स्टार्ट होऊन जाईल. परंतु हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तुम्हाला. पाहता महत्त्वाची माहिती. चला जाणून घेऊया आपण किती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज वाटप सुरुवात झाली. कारण आज भरपूर लाडक्या बहिणी ज्या आहेत खुश झालेल्या आहेत. भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वाटप झालेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. तर हे बघा, महत्त्वाचं तुम्हाला मी सांगतो 20वा हप्त्याचं अपडेट. हे बघा, 20वा हप्ता हा फेब्रुवारीचा हप्ता आहे आणि फेब्रुवारीच्या हप्त्यासोबतच तुम्हाला मार्च महिन्याचा पण हप्ता 21वा हप्ता वाटप सुरुवात झालेली आहे. आणि किती 2 महिन्याचे 1500 प्रमाणे 3000 रुपये वाटप सुरू झाले. यामुळे प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. कारण ज्या पद्धतीने निधी आलेला आहे, 2 महिन्यांचा निधी आणि मोठा निधी आलेला आहे, त्यामुळे आता यावरून असं देखील समजत आहे की ज्या बहिणींचे मागील हप्ते थांबलेले आहेत, ज्या बहिणींचे जुने हप्ते म्हणजे मागील 2-3 महिन्यापासून तुम्हाला हप्ते मिळाले नसतील, तुमचे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते जरी तुम्हाला मिळाले नसतील, ते देखील हप्ते वाटप. हो, हीच महत्त्वाची खुशखबर आहे माझ्या बहिणींनो. जुने हप्ते तुमचे जे बाकी आहेत ते पण वाटप. त्याबद्दल पण सांगतो मी तुम्हाला सर्व माहिती. आणि एक महत्त्वाची अपडेट आहे 16,222 रुपये संदर्भात. ही माहिती फारच महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींसाठी आणि महत्त्वाचं तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे. टॉप बातम्या पण तुम्हाला पाहायला मिळतात. त्या टॉप बातम्या पण मी तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नाही. त्या बातम्या पण सांगतो तुम्हाला. हे बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपला व्हिडिओ थोडा लांब असतो, परंतु मी तुम्हाला एक एक गोष्ट नीटपणे समजून सांगत असतो. तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये, आपल्या सिंपल गावरान भाषेमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे थोडा व्हिडिओ लांब असतो, परंतु तुम्हाला एक एक गोष्ट एकदम समजून मी सांगत असतो. आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची खुशखबर जी आहे, खुशखबर म्हणजे किती जिल्ह्यात आज वाटप सुरुवात झाली. पहिले जिल्हे तुम्हाला दाखवतो, त्यानंतर मी तुम्हाला यादी दाखवतो डायरेक्ट. हो, जिल्हे किती जिल्ह्यात वाटप सुरुवात झाले आणि यादीमध्ये तुमचं नाव आहे का ते बघणं पण फार गरजेचं आहे. आणि ज्या बहिणींचे मागील हप्ते थांबलेले आहेत त्यांच्याबद्दल पण महत्त्वाचे निर्णय आता शासनाकडून घेण्यात आले, त्याबद्दल पण माहिती बघणार आहोत. सर्व हप्ते वाटप पहा माहिती. हे पहा लाडक्या बहिणींनो, आता आपण संपूर्ण माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. लक्षपूर्वक ऐका आता माहिती. हे बघा, तर काय झालेलं आहे की जो जानेवारीचा हप्ता मिळाला बहिणींना, जानेवारीचा हप्ता तर आला, सर्वांना मिळाला, 19वा हप्ता होता तो. परंतु हे बघा, हा जानेवारीचा हप्ता पण भरपूर बहिणींना आलाच नाही. कशामुळे? कारण तेव्हा 98 कोटी रुपयेच आले होते. एवढा कमी निधी आला होता. हा कमी निधी आहे, फारच कमी निधी होता. त्यामुळे फारच कमी लाडक्या बहिणींना हा जानेवारीचा हप्ता मिळाला. परंतु आता हा 20वा हप्ता फेब्रुवारीचा, ओके,
फेब्रुवारी, हा 20वा हप्ता फेब्रुवारीचा आणि 21वा हप्ता मार्च महिन्याचा. याचा निधी जो आहे निधी मोठा आलेला आहे. मोठा निधी असल्या कारणाने भरपूर लाडक्या बहिणींना आता मोठी रक्कम दिली जात आहे. 2 महिन्याचे 3,000 रुपये एकत्र वाटप, याबद्दल सर्वात महत्त्वाचं अपडेट. ओके, चला सांगतो तुम्हाला आता डायरेक्टली फायनली संपूर्ण माहिती सांगतो. आणि भरपूर बहिणींनी मला प्रश्न विचारलेले आहेत, भरपूर समस्या देखील आहेत, त्यामुळे भरपूर बहिणी टेन्शनमध्ये आहेत. जे काही महत्त्वाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत मागील व्हिडिओमध्ये, त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगतो त्या प्रश्नांची. तर बघा, आता त्या पहिले प्रश्नांची उत्तर सांगतो, मग तुम्हाला अपडेट देतो किती जिल्ह्यात वाटप झाली, यादी दाखवतो. त्यानंतर तुमच्या जिल्ह्यात जरी वाटप झालं नसेल तर आज किती वाजता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल रक्कम, संपूर्ण गोष्टी सांगतो. तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा. फारच कामाची माहिती आहे राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात. पहा आता संपूर्ण माहिती. तर हे पहा, एका बहिणीने विचारलेलं आहे की सर बुलढाणा जिल्हा कधी भेटतील दादा, म्हणजे हप्ता कधी मिळेल. 20वा हप्ता प्लस 21वा हप्त्याची सर्व बहिणी वाट बघत आहेत. तर बहिणी प्रश्न विचारत आहेत की सर 20वा 21वा हप्ता जरी येत असेल तर मग तो कधी मिळणार, आम्हाला मिळालेला नाही. चला, ज्या बहिणींना मिळालेलं नाही त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो अपडेट. आणि महत्त्वाचं, तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून विचारा, कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नाची उत्तरे मी देईल. मग आता कालच्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तर देतो. पुढील प्रश्न आहे, मला डिसेंबरचे जानेवारीचे नाही आले. हे बघा, डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही, जानेवारीचा हप्ता मिळाला नाही बहिणींना. का मिळाला नाही याचं एकमेव कारण असू शकतं EKYC. तुम्ही EKYC जरी दुरुस्त केले असेल तर आता तुम्हाला हप्ता मिळेल, परंतु तुम्ही EKYC दुरुस्त केले नसेल, ज्या बहिणींचे मागील हप्ते थांबलेले आहेत, ज्यांना मागील दोन एक महिन्यापासून हप्ता आलेला नाही, त्यांनी समजून जायचं की तुमच्या KYCमध्ये काहीतरी तांत्रिक गडबड झालेली आहे किंवा तांत्रिक चूक झालेली आहे किंवा पर्याय चुकीचे झालेले आहेत. त्यासाठी तुम्हाला 31 मार्चपर्यंत KYC दुरुस्ती करायला सांगितलेलं आहे. ती KYC तुम्ही डायरेक्ट दुरुस्ती करा. काहीही इकडे तिकडे माहिती बघण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही EKYC दुरुस्त करून घ्या. ते केल्यानंतरच तुम्हाला जेवढे पण तुमचे मागील हप्ते असतील ते सर्व मिळतील. मग ते कधी मिळणार, जरी तुम्ही KYC दुरुस्ती पण केली असेल तर सांगतो. पुढील प्रश्न आहे, सर मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे नाही मिळाले, KYC झाले आहे, जिल्हा नाशिक, गाव मोहाडी. तर हे बघा, यांनी KYC केलेलं आहे, परंतु यांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नाही. हे बघा, तुम्ही KYC केली, सक्सेसफुली नाव पण आलं असेल, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, KYC तुमचे झाले म्हणजे सक्सेसफुली नाव आलं असं नाही, पर्याय महत्त्वाचे होते. ते पर्याय तुम्ही चुकीचे निवडले असतील, त्यामुळेच तुमचे हे हप्ते थांबवलेले आहेत. तुम्ही एक काम करा, ladkibhin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जा, KYCच्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि तिथे तुमचा आधार नंबर टाका, कॅप्चा कोड वगैरे टाका, ओके करा आणि ते पर्याय बरोबर करून घ्या. मग तुमचे थांबलेले हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ओके, हे काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. माझी KYC बँकेत झाले तर डिसेंबर जानेवारीचे पैसे आले नाहीत. हे बघा, बँकेची KYC वेगळी असते, एवढं तुम्हाला सांगतो मी पहिले. बँकेची KYC वेगळी, ओके, एक मिनटं. हां, बँकेची KYC वेगळी आणि लाडकी बहीण योजनेची KYC जी आहे, KYC ती वेगळी आहे. त्यामुळे तुम्ही बँकेची केली ठीक आहे, परंतु तुम्हाला लाडकी बहीण योजनेची पण KYC करावी लागते. जे मागे सुरू झाले ते आता ती बंद झालेली आहे KYC. जर तुम्ही केली असेल KYC तर ठीक आहे, आणि त्यामध्ये पर्याय जर तुमचे चुकीचे असतील तर दुरुस्ती करून घ्या. ते पर्याय तुमचे मागील हप्ते येऊन जातील. ओके, पहा पुढे माहिती आता महत्त्वाची. चला पुढील प्रश्न बघा. आता पुढील प्रश्न विचारण्यात आलेला आहे, हॅलो दादा, मी KYC केलेली होती, परंतु माझ्या घरात नोव्हेंबरपासूनचे पैसे आलेलेच नाहीत, काय करायचे सांगा प्लीज. हे बघा, आता यांचं म्हणणं आहे की आम्ही KYC केली, सर्व गोष्टी केल्या, परंतु आमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्यापासून हप्ताच आला नाही.
तर बघा KYC तुम्ही केली, बरोबर आहे, मान्य आहे, KYC तुम्ही केली, परंतु तुमचे पर्याय चुकीचे झाले असतील, त्यामुळेच तुमचे हप्ते थांबवलेले आहेत. आणि ज्या ज्या बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत त्यांचं एकच कारण समोर आलेलं आहे की त्यांनी पर्याय चुकीचे निवडलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल पर्याय तर जरी चुकीचे निवडले असतील तर KYC झाली नसतील, कारण आम्हाला सक्सेसफुलीचा मेसेज आला. हो, ते हिरवा पट्टीमध्ये तुम्हाला जरी सक्सेसफुलीचा सफलतापूर्वक तुमची KYC झाली, सक्सेसफुली KYC झाली असं जरी तिथे तुम्हाला पाहायला मिळालं ना, तरी काही पर्याय तुमचे मध्ये चुकी होते आणि तेव्हा डायरेक्ट ते सक्सेसफुलचे मेसेज येत होते, परंतु पर्याय तुम्ही चुकीचे निवडले होते. त्यामुळे ते तुम्हाला हप्ते तुमचे थांबवलेले आहेत, ते तुम्ही सही करा. 31 मार्चपर्यंत तुम्हाला दुरुस्तीचा ऑप्शन आहे, लवकरात लवकर ते दुरुस्ती करा. दुरुस्ती केल्यावरच तुम्हाला मागील हप्ते, जुने हप्ते, नवे हप्ते ते सर्व मिळतील. पहिले तुम्ही KYC दुरुस्ती करून घ्या. आणि पुढे बघा, आता महत्त्वाची माहिती, अर्थसंकल्पासाठी जो निधी मंजूर झाला आहे त्याबद्दल आता नवीन माहिती समोर आली आहे. ही नवीन माहिती आहे बघा, तुम्हाला सर्व नवीन माहितीच मी सांगत असतो. एकमेव आपलं चॅनल आहे जे तुम्हाला छोटी असो मोठी असो लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी माहिती आली ती मी तुम्हाला सांगत असतो. त्यामुळे एवढे जण आपली व्हिडिओ बघतात. हे बघा, आता जो काही अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी फारच महत्त्वाचे निधी मंजूर झालेले आहेत. हे बघा, यंदाच्या अर्थसंकल्पात 21,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे आणि सामाजिक न्याय व आदिवासी विभागाकडून 6,000 कोटी आणि ऐन वेळी मागणीतून 8 ते 9,000 कोटी मिळण्याची अपेक्षा आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेसाठी 21,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. सर्वात मोठा निधी आहे, एवढा निधी मंजूर झालेला आहे. पहिले सांगण्यात आलं होतं 26,500 कोटी रुपये, पहिले 26,500 कोटी रुपये सांगण्यात आलं होतं, परंतु यामध्ये जरी वाढ झाली तर 26,500पर्यंत पण पोहोचू शकतो निधी. परंतु आता नवीन माहिती आलेली आहे ही की 21,000 कोटी रुपयेच आहेत म्हणे लाडकी बहीण योजनेसाठी. 21,000 कोटी रुपये पण कमी नाहीत, भरपूर आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ते आता दडादड हप्ते वाटप होणार आहे. चला आता ठीक आहे, मी तुम्हाला सांगतो आता 20वा हप्ता वाटपबद्दल माहिती आणि 21वा हप्ता वाटपबद्दल माहिती. 3,000 रुपये वाटपबद्दल माहिती मी तुम्हाला सांगतो फायनली आता. आणि तुम्हाला बोललेलं आहे 16,222 रुपये संदर्भात पण महत्त्वाचे अपडेट आहे आणि टॉप बातम्या पण आहेत. ते संपूर्ण माहिती आता तुम्हाला सांगतो, पहा. चला बघा, लाडक्या बहिणींनो, आता मी तुम्हाला महत्त्वाची माहिती ते सांगत आहे. हे बघा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता मागच्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर जात आहे. फेब्रुवारीचा हप्ता जवळपास 1.5 महिना लांबणीवर गेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मागच्या महिन्याचा हप्ता हा त्या पुढच्या महिन्यात शेवटच्या 2 आठवड्यामध्ये दिला जातो. त्यामुळे यावेळी देखील तेव्हाच पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. परंतु फक्त फेब्रुवारीचा हप्ता येणार की फेब्रुवारी मार्चचा हप्ता एकत्र येणार याबाबत माहिती समोर आलेली नाही. परंतु आता बघा, जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे लक्षपूर्वक ऐका. काही दिवसांपूर्वी लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्र दिले होते, त्यामुळे यावेळेस देखील असा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांना मार्च महिन्यात 1,500 रुपये मिळणार की 3,000 याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बघा. तर आता सध्या चर्चा एकच आहे की 3,000 रुपये मिळणार, म्हणजे 20वा हप्ता प्लस 21वा हप्ता या 2 महिन्याचे एकत्र 3,000 रुपये मिळणार असं बोललं जात आहे. हप्ता जरी वाटप सुरुवात झाली नसेल तर कोणत्याही क्षणी आता होणार आहे, कारण आता वेळ झालेला आहे, निधी मंजूर झालेला आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे आता हरकत नाही की हप्ता येण्यास. त्यामुळे शासन कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता टाकेल. लाडक्या बहिणींनो, तुम्ही एक काम करा, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या, कारण हप्ता आल्यावर तुम्हाला डायरेक्ट मेसेज येतो आणि 2 महिन्याचे 3,000 रुपये येण्याचे चान्सेस आहेत आता, कारण चर्चा तीच चालू आहे सध्या. तर सर्वात महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आपण म्हणू शकतो. लाडक्या बहिणींनो, 3,000 रुपये वाटप होऊ शकते. आता याबद्दल बघा प्रश्नचिन्ह जरी असलं, परंतु जरी 20वा हप्ता प्लस 21वा हप्ता दोन्हीचा जरी निर्णय झाला आणि चर्चा सध्या हीच चालू आहे, सूत्रांकडून माहिती आलेली, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. पक्की माहिती येत आहे तिकडून, परंतु अधिकृत माहिती बाकी आहे, कारण अधिकृत माहिती आल्यावरच कळतं संपूर्ण. आणि हे बघा, असं नाही की तुम्हाला यावेळेस 3,000 रुपये मिळेल, पहिले पण 3,000 रुपये भरपूर वेळा मिळालेले आहेत 2-2 महिन्याचे. तसं पण होऊ शकतं आता, कारण हे बघा फेब्रुवारी महिना संपून गेला, मार्च महिना चालू आहे, त्यामुळे मार्च महिन्यात तुम्हाला फेब्रुवारीचा आणि मार्च या दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये मिळू शकतात.
जरी निर्णय झाला तर, आणि बोललं जात आहे तसं, चर्चा सध्या चालू आहे. आणि जरी नाही झालं तर मग 20वा हप्ता कुठे गेला नाही. 20वा हप्त्याचे तर 100% 1500 रुपये तर जमा होतीलच, परंतु त्यासोबत 21वा आला तर 3000 रुपये वाटप होणार आहे, एवढं लक्षात ठेवा. चला ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात फारच महत्त्वाची माहिती आपण बघितलेली आहे. सर्व माहिती सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगितली. 3000 रुपये संदर्भात महत्त्वाची अपडेट सांगितली, जी चर्चा चालू आहे त्याबद्दल आपण बोललेलो आहे. अधिकृत माहितीची थोडी वाट बघूया, येईलच अपडेट. लाडक्या बहिणींनो काही टेन्शन घेऊ नका, सर्वांना हप्ते मिळणार आहेत. तुम्ही KYC दुरुस्ती केली असेल तर तुमचे जुने हप्ते पण तुम्हाला भेटणार आहेत. तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंट करून विचारा. चला, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की 3000 रुपये संदर्भात अपडेट आणि 16,222 रुपये संदर्भात अपडेट. चला, हे अपडेट तुम्हाला पुढे पाहायला मिळेल टॉप बातम्यांमध्ये. आता पहिले टॉप कामाच्या बातम्या पहा, ज्या कामाच्या आहेत, न्यूजमध्ये कुठे पाहायला मिळणार आहेत बघा. चला, सर्वात महत्त्वाची पहिली टॉप बातम्या बघा. आता टॉप बातम्या आपण बघणार आहोत. मी तुम्हाला बोललेलो आहे बहिणींनो, 16,222 रुपये संदर्भात अपडेट पण तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. पहिले या टॉप कामाच्या बातम्या बघा, तुम्हाला ज्या कुठल्याही न्यूजमध्ये पाहायला मिळणार नाहीत. एक, कर्जमाफीचे निकष किचकट नसतील. हे बघा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात निकष फार किचकट असणार नाहीत. हे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील. समिती या संदर्भात काम करत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी तारीख 11 विधानसभेत सांगितले आहे. तसेच महाराष्ट्राची 81 लाख हेक्टर सिंचन क्षमतेपैकी 57 लाख हेक्टर म्हणजेच 70% सिंचन क्षमता निर्माण केल्याचा दावाही त्यांनी केला. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम असून अडचणी असल्या तरी आर्थिक शिस्त पाळल्याने कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. तसेच पुढील काही वर्षात UAE आणि सिंगापूरलाही ती मागे टाकेल. महाराष्ट्र लोकसंख्या निहाय देशात दुसरे राज्य असून सकल उत्पन्नामध्ये वरच्या क्रमांकावर आहे. आपण कर्जाची चिंता करत असतो तर ही काढलेले कर्ज कुठे खर्च होते हे पाहणेही महत्त्वाचे आहे. राज्याची महसुली तूट 1% आत राखण्यात सरकारला यश मिळाले आहे. शेत पाणंद रस्ते योजनेसाठी निधी नसल्याची टीका विरोधकांनी केली होती, मात्र त्यामध्ये तथ्य नाही. या योजनेसाठी 1,000 कोटी रुपये राखून ठेवले आहेत. यंत्राद्वारे रस्ते करण्यात येतील. तसेच जुनी पाणंद रस्ते योजनाही सुरूच राहील असेही ते म्हणाले. सिंचन क्षमतेत वाढ. आता राज्याच्या जल आराखडा तयार केला असून त्यात अंतिम सिंचन क्षमता 81 लाख हेक्टर आहे. नदीजोड प्रकल्प सुरू होण्यापूर्वी तयार केलेला हा आराखडा असून त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. मात्र जून 2024 अलीकडील बांधकामांमधील प्रकल्प पाहता राज्यात 57 लाख हेक्टर म्हणजेच 70% सिंचन क्षमता तयार केली आहे. मराठवाड्याची 17 लाख हेक्टर सिंचन क्षमता असून त्यापैकी 12 लाख हेक्टर सिंचन क्षमता तयार झाली आहे. चला, ही शेतकरी भावांसाठी फारच महत्त्वाची बातमी. त्याने जे कर्जमाफीचे निकष आहेत ते देखील आता लवकरच जाहीर होणार आहेत आणि ते किचकट नसतील हे देखील स्पष्ट झालेलं आहे. चला, बातमी नंबर 2 पाहता. चला, बातमी नंबर 2 आहे. इंधन संकट एका झटक्यात संपलं. पुन्हा सुरळीत होणार गॅसचा पुरवठा. आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी सर्वात मोठी गुड न्यूज. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा मोठा परिणाम हा इंधन पुरवठ्यावर झाला आहे. जगातील अनेक देशांना या युद्धांमुळे इंधन टंचाईची झळ बसली आहे. भारताला देखील मोठा फटका बसला आहे. मध्यपूर्वेत सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर इराणने काही देशांसाठी, विशेष अमेरिका आणि अमेरिकेचे सहकारी देश आणि युरोपियन देशांसाठी होर्मुझची समृद्धीधुनी बंद केले आहेत. तर इतर देशांमधील तेल कंपन्यांनी हल्ला होण्याची भीती असल्यामुळे या मार्गाने तेल वाहतूक करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन टंचाई जाणवत आहे. दरम्यान भारतामध्ये देखील गॅसचा प्रचंड प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.
अनेक ठिकाणी गॅस नसल्यामुळे हॉटेल बंद ठेवण्याची वेळ हॉटेल व्यावसायिकांवर आली आहे. मात्र आता एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे भारताचं इंधन संकट दूर होणार आहे. याबाबत सरकारकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार नॅचरल गॅसचे 2 मोठे कार्गो लवकर भारतामध्ये येत आहेत. पेट्रोलियम आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी याबाबत माहिती दिली आहे. नॅचरल गॅसचे 2 मोठे कार्गो लवकरच भारतामध्ये पोहोचत आहे. कच्च्या तेलाचा पुरवठा देखील सुरळीत आहे असं यावेळी सुजाता शर्मा यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की OMCकडून वेगवेगळ्या देशांमधून कच्चे तेल खरेदी केलं जात आहे. पूर्वी होर्मुझच्या सामुद्रिक धुनीमधून भारतामध्ये 45% कच्चे तेल यायचं, तर इतर मार्गाने 55% कच्चे तेल यायचं. दरम्यान आता यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतात येणारं सुमारे 75% कच्चं तेल हे इतर मार्गाने येत आहे, तर होर्मुझ मार्गे केवळ 25%च तेल भारतामध्ये येत आहे. दरम्यान ग्राहकांनी गॅस सिलेंडरच्या बुकिंगसाठी घाई करू नये, त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण होत आहे. गॅसचा तुटवडा होणार नाही याकडे सरकारचं लक्ष आहे. तसेच गॅस वितरणावर देखील विशेष लक्ष ठेवलं जात आहे. या जागतिक संकटाच्या काळात इंधन टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न सुरू आहेत, असंही यावेळी शर्मा यांनी म्हटलं आहे. चला ठीक आहे, बातमी फार महत्त्वाची होती, कामाची होती. ही बातमी तुम्हाला समजली. पुढील बातमी पहा. चला आता शेवटची बातमी आहे. मी तुम्हाला बोललो तो 16,222 रुपये संदर्भात अपडेट पाहायला मिळेल. चला ते अपडेट पण सांगतो. आता पहिली ही टॉप बातमी बघा, बातमी नंबर 3. सोनं झालं चांगलंच स्वस्त, 1 ग्रॅमचा भाव वाचून चकित व्हाल. जाणून घ्या किती रुपये आहे. सध्या इराण इस्रायल यांच्यातील युद्धांमुळे जगात खळबळ उडालेली आहे. या युद्धामुळे जागतिक पातळीवरील दळणवळण बाजारपेठेवरील परिणाम पडला आहे आणि या जागतिक संकटामुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याचा दर कधी वाढतोय तर कधी कमी होतोय. युद्ध सुरू झाले तेव्हापासून सोन्याचा भाव कधी वाढला तर कधी कमी झाला आहे आणि गेल्या 10 दिवसांचा अभ्यास केला आहे तर सोन्याच्या भावात एकूण 735 रुपयाचा बदल झाल्याने दिसते. सोने 10 दिवसात 735 रुपयांनी स्वस्त झाले आहे. म्हणजे सोन्याचा भाव हा कमी झाला, स्वस्त झाला, म्हणजे अशी मोठी स्वस्तता नाही झाली, घसरण एवढी मोठी झाली नाही. छोटे मोठे 700, 800, 1000, 2000पर्यंत घसरण होत आहे आणि वाढ पण तशी होत आहे. तज्ज्ञांच्या मते अमेरिका आणि इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा सोने चांदीच्या भावावर परिणाम होत आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात चढ उतार कायम असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर हे बघा, सोन्याचे भाव हे चढ उतार त्यामध्ये होत असते. त्यामुळे आपण डायरेक्टली असं म्हणू शकत नाही की सोन्याचे भाव फार कमी झाले म्हणून. जरी कमी झाले तर ते वाढतात, पण एक एक तासाने सोन्याचे भाव कमी जास्त होत असतात. आणि हे बघा, आजचा भाव तुम्हाला सांगून देतो मग मी. आजचा भाव जो आहे 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे. आजचा भाव 16,222 रुपये. तर हेच ते 16,222 रुपये होते बहिणींनो, जे तुम्हाला सांगायचे होते. तर हे सोन्याचे भाव आहेत. तुम्ही सोनं खरेदी करत असाल, तुम्हाला सोन्याचे भाव माहीत असणे पण फार गरजेचे आहे. आता लाडक्या बहिणींना, महिलांना सोनं पण बहिणी खरेदी करतात, त्यामुळे सोन्याचे भाव पण तुम्हाला अपडेट तुम्ही बघत असतात. त्यामुळे सोन्याचे भाव पण मी तुम्हाला सांगून टाकले याच व्हिडिओमध्ये. 16,222 रुपये हे सोन्याचे भाव आहेत. चला, याबद्दल पण संपूर्ण माहिती तुम्हाला समजली. तर हे बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये टॉप कामाच्या बातम्या बघितल्या आणि जे मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो, सुरुवातीला आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली, तसेच आजच्या टॉप कामाच्या बातम्या बघितल्या, ज्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो 3,000 रुपये संदर्भात अपडेट तुम्हाला पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये. ती अपडेट मी तुम्हाला सांगितली. त्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो 16,222 रुपये संदर्भात माहिती पाहायला मिळेल, ती अपडेट पण सांगितली.
तर हे लाडकी बहीण योजनेसंदर्भात 3,000 रुपये संदर्भात अपडेट होती आणि 16,222 रुपये संदर्भात ही सोन्याचे भावची अपडेट होती. ओके, आणि 22 कॅरेटचा भाव यापेक्षा 2,000 रुपयाने कमी असेल बहिणींनो. चला, समजलं तुम्हाला? ठीक आहे. तर हे बघा, सर्व माहिती सांगितली मी तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, हे सोन्याचं सांगितलं मी तुम्हाला शेवटी अपडेट. सोन्याचे भाव 16,222 रुपये आहेत ते. तर सोनं खरेदी करायचं असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, तर तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या. या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला भाव सांगितलेले आहेत आणि एक प्रकारे फक्त माहिती देण्यात आलेली आहे तुम्हाला. त्यामुळे जरी तुम्हाला आर्थिक गुंतवणूक करायची असेल किंवा सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायचं असेल, तर तुम्ही तुमचा तज्ज्ञांचा, तुमच्या सोनाराचा सल्ला जरूर घ्या. ओके, चला ठीक आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट आपण सिंपल सोप्या भाषेमध्ये बघितला. लाडकी बहीण योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती बघितली. व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, एक गोष्ट सांगतो, यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. ही यूट्यूब टीमला पण माहीत आहे आणि तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे. चला, धन्यवाद. भेटू लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा मला.